राजकारणात म्हणतात ना, जोवर सत्ता आहे तोवर साथ आहे. पण सत्तेच्या सावलीत उभा राहिलेला नेता जेव्हा तीच सावली मागे वळते तेव्हा सगळं समीकरण बदलतं. एकनाथ शिंदेचं राजकारण सध्या त्याच टप्प्यावर आलंय. ज्यांनी बंड करून उद्धव ठाकरे यांचं सरकार उलथवलं, ज्यांच्या नावावर सत्तेचा झेंडा फडकला, तेच आज स्वतःच्या योजनांसाठी झगडताना दिसतात. ठाकरे सरकारवर स्थगिती सरकार म्हणत टीका करणाऱ्या शिंदेच्या काळात जाहीर झालेल्या योजना आता थांबतायत आणि विरोधक म्हणतायत कर्म फिरून आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, आनंदाचा शिधा, माझी सुंदर शाळा, स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एक गणवेश, लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप योजना, दूत आणि तीर्थदर्शन योजना, या सर्व योजनांचा जेव्हा मोठा डंका पिटला गेला तेव्हा शिंदेची प्रतिमा लोकाभिमुख मुख्यमंत्री अशी बनली होती. पण आज त्याच योजनांवर निधी अभावी कुलूप लागल्याचं चित्र दिसतंय. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर थेट ट्विट करून या 8 योजना बंद झाल्याचं सांगितलं आणि शिंदे सरकारच्या नावावर सुरू झालेल्या योजना आता फडणवीस सरकारने बंद केल्या असा आरोप केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. आनंदाचा शिधा ही योजना खरंच थांबवण्यात आली असून गोरगरिबांसाठी सणासुदीच्या काळात दिलासा देणारी ही योजना बंद झाल्यानं शिंदेच्या प्रतिमेला मोठा धक्का बसलाय. बाकीच्या योजना अजून कागदोपत्री आहेत, पण त्यांना मिळणारा निधी मोठ्या प्रमाणात कमी झालाय आणि राजकारणात निधी म्हणजेच योजना चालवण्याची ताकद. निधी नसेल तर योजना फक्त नावापुरती राहते. विरोधकांनी याच मुद्द्यावरून शिंदेंना घेरलंय, कारण जे ठाकरे सरकारला स्थगिती म्हणत होते त्यांच्याच काळात आता योजना थांबल्यात. याच पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे. फडणवीसांना शिंदेची गरज संपली का? ठाकरे सरकार पाडण्यासाठी शिंदे गरजेचे होते, पण आता भाजपला पुन्हा स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करायचंय. मुंबई महानगरपालिका निवडणुकांपूर्वी शिंदे गटाचं महत्व कमी होत चालल्याचं स्पष्ट दिसतं. माझी लाडकी बहीण या योजनेवर होणारा हजारो कोटींचा खर्च इतर योजनांवर गदा आणतोय आणि याच अर्थसंकल्पीय ताणामुळे शिंदेच्या इतर योजना आज फाईल्स मध्ये अडकल्यात. सत्ता टिकवणं आणि सत्ता चालवणं यातला फरक आता त्यांच्या समोर उभा राहतोय. म्हणूनच म्हणावं लागतंय की सत्तेच्या खेळात वेळ बदलली की आपलं म्हणून म्हणणारे हात मागे घेतले जातात आणि शिंदेच्या बाबतीत तर असंच म्हणावं लागेल की कर्म खरंच फिरून आलंय. तुमचं या घडामोडींवर काय मत आहे ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि TOD मराठीला लगेचच फॉलो करा.